पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आंब्याच्या सीझनमध्ये आंब्यापासून आपण खूप सारे पदार्थ ट्राय करतच असतो. पण तुम्ही कधी आंब्यापासून इडली तयार केली आहे का? हो, खरं ऐकलंत. आंब्याची इडली चवीला अप्रतिम लागते. चला मग कशी करायची ते बघूया. आंब्याची इडली करण्यासाठी आपल्याला आंब्याचा रस लागेल. तर इथे मी एका आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. आता आंबा तुमचा किती गोड असेल त्यावरती आपल्याला साखरेचा अंदाज घ्यायचा आहे. इथे मी जो आंबा वापरला होता तो हापूस आंबा होता. हापूस आंबा मुळातच खूप गोड असतो, त्यामुळे मी इथे साखर फक्त 3 चमचे घातलेली आहे. तुम्ही जो आंबा घेणार आहे तो जर आंबा चवीला जर जास्त गोड नसेल ना तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे वाढवू शकता. तर ह्या रसामध्ये आपल्याला साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं. त्यानंतर आपल्याला चवीनुसार वेलची पूड घालायची आहे. पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झाल्यानंतर साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे नारळाचा किस घालणार आहोत. ओला नारळाचाच आपल्याला इथे किस घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला इडलीचं पीठ घालायचं आहे. कालच माझ्या घरी नाश्त्याला इडल्या तयार केल्या होत्या आणि त्याचंच पीठ इथे उरलेलं आहे. तर हेच पीठ मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. इथे मी इडलीचं पीठ 1 ते 1.5 वाटीच इथे मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला बघायचं आहे की गोडाचं प्रमाण परफेक्ट होतं की नाही. जास्तसुद्धा पातळ करायचं नाही आहे, घट्टच ठेवायचं आहे. जास्त पातळ केलं ना तर इडली ना आपली चिवट होऊ शकते. ती अजिबात स्पॉन्जी किंवा नरम होणार नाही. तर आपण इडलीचं पीठ या ठिकाणी खूप जास्त वापरलं किंवा आपलं हे मिश्रण पातळ झालं तर इडल्या आपल्या चिवट होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला हे इडलीचं पीठ पातळ करायचं नाही आहे. आणि मिश्रण मला इथे थोडंसं घट्ट वाटतं आहे, त्यामुळे मी आणखीन 2 चमचे याच्यामध्ये पीठ ॲड केलेलं आहे आणि पुन्हा ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही नवीन कोणते पदार्थ ट्राय केलेत ना मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. इडलीचं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे. तर इडली भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण थोडं करून घालायचं आहे. इडलीच्या भांड्याला सुरुवातीला मी तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं, म्हणजे इडल्या आपल्या अजिबात चिटकणार नाहीत. आता मी 2 चमचे याच्यामध्ये घालून घेणार आहे. पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही. इडल्या वाफवल्यानंतर थोडेसे टंब फुगतात, त्यामुळे आपल्याला थोडीशी जागा ठेवून द्यायची आहे. आता इडलीच्या भांड्यामध्ये आपलं सगळं घालून हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरसुद्धा चांगला गरम झालेला आहे. आता आपण हे भांडं त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि वरून आपल्याला इथे मी ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले आहे. त्या ड्रायफ्रूटमध्ये इथे मी बदाम घेतलेले आहे. बदामचे कापं आपल्याला लावायचे वरून, त्यामुळे चवीलासुद्धा खाताना मस्त लागतात. आता झाकण ठेवून आपल्याला इडल्या ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. साधारण आपल्याला 7 ते 8 मिनटं लागतील इथे इडल्या वाफवण्यासाठी. आणि त्यानंतर थंड झाल्यावरती आपल्याला इडल्या ह्या काढून घ्यायच्या. पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत, म्हणजे इडल्या पटकन निघतील. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, इडल्या काय सहज निघतात बघा आणि अजिबातसुद्धा भांड्याला लागलेल्या नाही आहेत. किती सहज निघाल्यात ना आणि मस्त एकदम मऊ लुसलुशीत आपल्या या इडल्या तयार होतात. इडल्यांचा कलरसुद्धा काय भारी आला आहे बघा, मस्त एकदम कलर आलेला आहे. आपण यामध्ये केशरसुद्धा घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा इडल्या आपल्या काय दिसायला सुंदर दिसत आहेत बघा. आणि अजिबातसुद्धा इडल्या ह्या लागत नाहीत, अलगद ह्या निघतात बघा, अजिबातही चिटकत नाहीत आणि मस्त लागतात खायला. या इडल्या तुम्ही दुधाबरोबर किंवा नारळाच्या दुधाबरोबर खाल्ल्यात ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात, मस्त चवीला लागतात. साधं दूध किंवा नारळाचं दूध आणि वरून मस्तपैकी तूप, आहा, खायला काय भारी लागतात. आंब्याचं सीझन संपायच्या आधी तुम्ही अशा पद्धतीने ह्या इडल्याना नक्की ट्राय करून बघा. तुम्हालासुद्धा खूप आवडतील आणि घरातले मंडळीसुद्धा मागून खातील, इतक्या ह्या चवीला मस्त लागतात. वरून छानपैकी एकदम तुपाची धार आणि सोबत नारळाचं दूध. नारळाच्या दुधामध्ये ना ह्या इडल्या डुबून खाल्ल्यात ना एकदम भारी लागतात. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.